हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास या विषयातील नैसर्गिक जग या प्रकरणामधील घरे व घरांचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, घर आपल्याला कशापासून संरक्षण देते? ए. फक्त वारा. बी. फक्त सूर्यप्रकाश. सी. फक्त पाऊस. डी. ऊन, पाऊस, वारा आणि थंडी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, घर असले तर आपलं ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यापासून संरक्षण होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक डी. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते घराचे मुख्य काम आहे? ए. बाजारपेठ बनणे. बी. खेळाचे मैदान बनणे. सी. सुरक्षित निवारा देणे. डी. कारखाना बनणे. काय असेल मुख्य काम घराचे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक सी. सुरक्षित निवारा देणे. तिसरा प्रश्न वाचूया. खालीलपैकी कोणते कायमस्वरूपी म्हणजेच पक्के घर आहे? ए. इग्लू. बी. तंबू. सी. झोपडी. डी. सिमेंट व विटांचे घर. आता तुम्हाला माहीतच आहे, इग्लू हे बर्फाचे घर आहे, ते कायमस्वरूपी नाही. तंबू हेही खराब होऊन जाईल. झोपडी गवताची असते, ती सुद्धा लवकर खराब होईल. परंतु सिमेंट आणि विटांचे घर मात्र पक्के असते. म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते तात्पुरते म्हणजेच कच्चे निवासस्थान आहे? ए. बंगला. बी. इमारत. सी. तंबू. डी. फ्लॅट. पर्याय क्रमांक ए, बी आणि डी मधले जे निवासस्थान आहे ते पक्के निवासस्थान आहेत. परंतु पर्याय क्रमांक सी मधील तंबू हे मात्र कच्चे निवासस्थान आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तंबू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते घर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाऊ शकते? पर्याय आहे ए. बंगला. बी. तंबू. सी. इमारत. डी. फ्लॅट. तुम्हाला माहीतच आहे, बंगला, इमारत, फ्लॅट हे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नाही नेऊ शकत. फक्त तंबू हेच आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तंबू. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान आहे ए. घर आपल्याला सुरक्षित निवारा देते. हे विधान तर अगदी बरोबर आहे. बी. सर्व लोक एकाच प्रकारच्या घरात राहतात. नाही, सर्व लोक एकाच प्रकारच्या घरात कसे काय राहतील? सी. तंबू हे कायमस्वरूपी घर आहे. नाही, तंबू हे कायमस्वरूपी नाही तर तात्पुरते घर आहे. डी. घराचा हवामानाशी काहीही संबंध नसतो. घराचा हवामानाशी संबंध असतो. हेही वाक्य चुकीचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए मधले घर आपल्याला सुरक्षित निवारा देते हे वाक्य अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भटक्या जमाती बहुधा कोणत्या प्रकारच्या घरात राहतात? ए. तंबू. बी. पक्के घर. सी. बहुमजली इमारत. डी. फ्लॅट. तुम्हाला माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो, भटक्या जमाती ह्या नेहमी इतरत्र फिरत राहतात. त्या पक्के घर, बहुमजली इमारत किंवा फ्लॅट बांधत नाहीत, तर ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तंबू ठोकून ते राहत असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तंबू. पुढचा प्रश्न, जास्त पाऊस पडणाऱ्या भागात घरांना कसे छप्पर असते? ए. काचेचे छप्पर. बी. सपाट छप्पर. सी. गोल छप्पर. डी. उताराचे छप्पर. जास्त पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये घराचे छप्पर उतरते असते, जेणेकरून जास्त पाऊस पडला तर पावसाचे पाणी वाहून गेले पाहिजे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, उताराचे छप्पर. प्रश्न क्रमांक 9, बर्फ पडणाऱ्या प्रदेशात घरांना उताराचे छप्पर का असते? पर्याय आहे ए. बर्फ खाली घसरावा म्हणून. बी. घर थंड राहावे म्हणून. सी. घर हलके व्हावे म्हणून. डी. घर मोठे दिसावे म्हणून. तर तुम्हाला माहीतच आहे, बर्फ घसरून जावा म्हणून बर्फ पडणाऱ्या प्रदेशामध्ये छप्पर उताराचे असते. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ए. प्रश्न 10वा,
वाळवंटी प्रदेशातील घराच्या भिंती जाड का असतात? पर्याय आहे ए. बर्फ पडतो म्हणून, बी. पाऊस जास्त पडतो म्हणून, सी. उष्णतेपासून संरक्षणासाठी, डी. सजावटीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, उष्णतेमुळे वाळवंटातील वाळू लवकर तापते. म्हणूनच वाळवंटी प्रदेशामध्ये उष्णतेपासून संरक्षणासाठी घरांच्या भिंती जाड असतात. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक सी. उष्णतेपासून संरक्षणासाठी. प्रश्न पुढचा. अति थंड प्रदेशात लोक कोणत्या प्रकारच्या घरात राहतात? ए. हाऊसबोट, बी. तंबू, सी. झोपडी, डी. इग्लू. अति थंड प्रदेशामध्ये लोक बर्फापासूनच तयार केलेल्या घरामध्ये राहतात. त्या घरांना इग्लू म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? हो, पर्याय क्रमांक डी. इग्लू. प्रश्न 12वा. पाण्याने वेढलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या घरात राहतात? पर्याय आहे ए. इग्लू, बी. हाऊसबोट, सी. झोपडी, डी. बंगला. पाण्याने वेढलेल्या प्रदेशामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असल्यामुळे लोक हाऊसबोटमध्ये राहतात. तुम्हाला चित्रात दिसतच असेल हाऊसबोट कशी असते ती. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हाऊसबोट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती घर आणि प्रदेश यांची जोडी बरोबर आहे? पर्याय वाचूया. पर्याय ए आहे तंबू समुद्राच्या तळाशी बांधला जातो. ही जोडी तर चुकीची आहे. पर्याय बी वाचूया. हाऊसबोट वाळवंट. हाऊसबोट तर जास्त पाणी असलेल्या प्रदेशामध्ये असते, हो की नाही? म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. इग्लू हिमप्रदेश. ही जोडी मात्र योग्य आहे. डी पर्याय वाचूया. झोपडी बर्फाळ प्रदेश. हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे या 4 जोड्यांपैकी योग्य जोडी कोणती आहे? इग्लू हिमप्रदेश. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधाने वाचूया. ए. हवामानानुसार घरांच्या रचनेत बदल होतो. बी. सर्व प्रदेशातील घरे एकसारखी असतात. नाही, सर्व प्रदेशातील घरे तर वेगवेगळी असतात. पर्याय सी. वाळवंटात इग्लू बांधतात. इग्लू तर बर्फाळ प्रदेशात बांधतात ना, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय डी. हिम प्रदेशात हाऊसबोटमध्ये राहतात. नाही, जास्त पाण्याच्या प्रदेशामध्ये हाऊसबोटमध्ये राहत असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक हे हवामानानुसार घरांच्या रचनेत बदल होतो हे विधान बरोबर आहे. प्रश्न 15. प्रदेशानुसार घरांची रचना बदलते, याचे सर्वोत्तम कारण कोणते? कारणे वाचूया. पर्याय ए. प्रत्येक प्रदेशात वेगळे लोक असतात. नाही, हे चुकीचे आहे. पर्याय बी. हवामान, नैसर्गिक परिस्थिती आणि उपलब्ध साधने वेगवेगळी असतात. हा पर्याय मात्र योग्य आहे. सी. सर्वांना वेगवेगळे रंग आवडतात. हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. डी. प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा असतो. हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे योग्य पर्याय कोणता? पर्याय क्रमांक बी. प्रश्न 16. घराचा प्रकार ठरवताना खालीलपैकी कोणता घटक सर्वात कमी महत्त्वाचा आहे? ए. हवामान, बी. भौगोलिक परिस्थिती, सी. उपलब्ध बांधकाम साहित्य, डी. घराचा रंग. कोणता असेल योग्य पर्याय? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक डी. घराचा रंग हा सर्वात कमी महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य म्हणजे चुकीची आहे ते ओळखायचं आहे. पर्याय ए. स्टिल्ट हाऊस आसाममध्ये असते. बरोबर आहे. स्टिल्ट हाऊस म्हणजे बांबूवर जे घर बांधले जाते ना, त्याला स्टिल्ट हाऊस म्हणतात. आसाममध्ये जास्त पाऊस पडतो म्हणून तिथे स्टिल्ट हाऊस आढळते. बी. इग्लू ग्रीनलँड. ग्रीनलँड हे बर्फाळ प्रदेश आहे, त्यामुळे तिथे इग्लू मोठ्या प्रमाणावर आढळतात. म्हणजे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. सी. तंबू भटके लोक. भटके लोक तंबू बांधून राहतात. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. डी. हाऊसबोट राजस्थान. राजस्थानमध्ये हाऊसबोट नसते, म्हणजे हा पर्याय अयोग्य आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न 18. खालीलपैकी कोणता पदार्थ घर बांधण्यासाठी नैसर्गिक नाही, म्हणजे जो निसर्गातून मिळत नाही असा?
पर्याय आहे ए बांबू, बी लाकूड, सी प्लास्टिक, डी दगड. बघा, बांबू, लाकूड आणि दगड हे निसर्गातून मिळतात, परंतु प्लास्टिक मात्र नैसर्गिक नाही. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्लास्टिक. पुढचा प्रश्न, इग्लू बर्फापासून बनवतात तर स्टिल्ट हाऊस कशापासून बनवले जाते? पर्याय आहे ए वाळू, बी खांब, सी विटा, डी दगड. तर स्टिल्ट हाऊस हे खांबांपासून बनवले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खांब. शेवटचा प्रश्न, कोणते घर पाण्यावर तरंगते? पर्याय ए तंबू, बी हाऊसबोट, सी इग्लू, डी झोपडी. तुम्हाला माहीतच आहे, पर्याय क्रमांक बी मधील हाऊसबोट हे पाण्यावर तरंगणारे घर आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हाऊसबोट. आता तुमच्या सर्व घरांचे प्रकार लक्षात आले असेल ना? परीक्षेमध्ये यावरील प्रश्न नक्कीच येणार आहे. या प्रश्नांचा अधिक सराव करा. आणखी प्रश्न हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा, खेळा आणि अभ्यासही करा.